कॉमेडियन कुणाल कामराला खार पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे आदेश दिले गेलेत। कुणाल कामराला पोलिसांनी तिसरं समन्स बजावलेलं होतं। कामरा आज उपस्थित राहिला नाही तर पोलीस अटक करण्याची नोटीस काढू शकतात। कामराने मद्रास हायकोर्टमधून 7 एप्रिल पर्यंत अंतरिम जामीन मिळवलेला होता, पण आता खार पोलीस स्टेशनमध्ये त्याला हजर राहण्यासाठीचं समन्स दिलेलं आहे। आता जर कामरा हजर झाला नाही तर मात्र त्याचं अटक वॉरंट निघू शकतं। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून। निखिल, पोलीस या पुढची भूमिका नेमकी काय घेऊ शकतात कुणाल कामरा जर उपस्थित राहिला नाही तर? पण पाहिलं तर कुणाल कामरा याने विडंबनात्मक जी कविता केलेली होती त्यावरून शिवसैनिकांनी गुन्हा दाखल केलेला होता आणि या संदर्भात पोलिसांनी 3 समन्स आहेत ते कुणाल कामराला बजावलेले आहेत। परंतु आज त्याला उपस्थित राहावं लागेल खार पोलीस स्थानकात आणि खार पोलीस स्थानकात उपस्थित राहून त्याला या संदर्भात सर्व माहिती आहे, जबाब आहे तो द्यावा लागेल। आपण पाहिलं तर कुणाल कामरा दोन्ही समन्सला उपस्थित राहिलेला नव्हता। त्यांनी मद्रास हायकोर्टाकडून अंतरिम दिलासा देखील प्राप्त करून घेतलेला आहे। परंतु मुंबईमध्ये येऊन पोलिसांना माहिती देण्यासंदर्भात पोलिसांनी समन्स बजावलेला आहे। आज कुणाल कामरा पोलीस स्थानकामध्ये उपस्थित राहतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु जर आज कुणाल कामरा उपस्थित राहिला नाही तर मग 7 तारखेला मद्रास हायकोर्टाच्या होणाऱ्या सुनावणीनंतर पोलीस या ठिकाणी अटक वॉरंट आहे ते देखील काढू शकतात। त्यामुळे आजचा दिवस देखील महत्त्वाचा आहे, त्यासोबतच 7 तारखेचा दिवस देखील तेवढाच महत्त्वाचा आहे। निखिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर कॉमेडियन कुणाल कामरा याच्या संदर्भात आता काही कठोर पावलं खार पोलिसांकडून उचलली जाऊ शकतात। जर का समन्स पाठवून तिसरं समन्स पाठवून सुद्धा कामरा उपस्थित राहिला नाही तर त्याला अटक सुद्धा होऊ शकते, त्या संदर्भातली नोटीस त्याला जाऊ शकते।